श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो एखाद्या व्यक्तीच्या अंगात देवी देवतांचे वारे काय येते. या व्हिडिओच्या माहितीला ध्यान देऊन लक्षपूर्वक ऐका, जेणेकरून तुम्हाला यातील प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने समजून येईल आणि याविषयी आजपर्यंतच्या तुमच्या मनात असलेल्या शंका कुशंकांचेही निरसन होईल अशी मी आशा करतो. माहिती फारच सुंदर आहे. बघतो ह्या माहितीचा उद्देश अंगात देवी देवतांचे वारे येणे या गोष्टीला नावे ठेवणारी जी लोक आहेत आणि श्रद्धाळू भक्तींची निंदा करणाऱ्या नास्तिकांना प्रत्युत्तर देणे आणि देवी देवतेच्या त्या शक्तीची योग्य माहिती श्रद्धाळूंपर्यंत पोहोचणे हा उद्देश आहे. बघतो खरे सांगायचे तर मुळात अंगात देवी देवतेचे वारे येण्यासाठी भाग्य लागते. तुमच्यातील भक्ती, श्रद्धा, अंतर्मन स्वच्छ व पवित्रवान असावे लागते आणि अशाच लोकांच्या अंगात देवी देवतांचा संचार होत असतो. बघतो बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलेच असेल की एखाद्या व्यक्तीच्या अंगात वारे येत असेल तर काही लोक अशा व्यक्तीची निंदा करू लागतात की त्याचे कर्म चांगले नाही, वागणे चांगले नाही, तरी पण मग याच्या अंगात कसे येते. तर सर्वप्रथम अशा नास्तिकांनी हे ध्यानात घ्यावे की एखाद्या व्यक्तीच्या बाह्य वागणुकीवरून, तिच्या स्वभावावरून ती व्यक्ती चांगली की वाईट ही गोष्ट कोणीच ठरवू शकत नाही. तर ती व्यक्ती मनातून कशी आहे हे फक्त तिलाच आणि त्या परमेश्वरालाच माहीत असते आणि म्हणूनच त्या व्यक्तीच्या अंगात वारे येत असते. बघतो इथे सांगू इच्छितोय की प्रत्यक्ष भगवंतानेच त्या व्यक्तीची निवड केलेली असते. ती व्यक्ती स्वच्छ व कमळाप्रमाणे असते आणि तिचे निंदक तिच्या खाली चिखलात बेडकाप्रमाणे डराव करून निंदा करत असतात. बघतो खरे सांगायचे तर या ढोबळ मनाने पाहाल तर एखाद्या व्यक्तीच्या अंगात वारे येण्याचे 3 प्रकार असतात. त्यात पहिले देवी देवता अंगात येणे, दुसरे देवी देवतांचे गण अंगात येणे आणि तिसरे भूत पिशाच असुरी शक्तींचे अंगात येणे. तर अशा प्रकारचे अंगात येण्याचे वारे हे कशाचे आहे हे ओळखण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. परंतु त्या व्यक्तीच्या अंगात वारे आल्याच्या नंतर त्या वाऱ्याच्या लक्षणांवरून आपण ओळखून जाऊ शकतो की ते वारे नेमकं कोणाचे व कोणत्या प्रकारचे आहे. तर बघतो ती लक्षणे अशी आहेत की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या अंगात देवी देवतांचे वारे येते त्यावेळी ती व्यक्ती अगदी शांत व प्रसन्न असते. तिच्यातील वारे एकदम शांतपणे खेळत असते. त्या व्यक्तीला ते वारे कोणताच त्रास देत नाही आणि ते वारे आपल्या प्रश्नांची उत्तरे देत असते. तसेच हे वारे अंगात आल्याच्या नंतर कोणत्याही देवी देवतेच्या नावाने गाजावाजा किंवा गजर करत नाही. बघतो याचे कारण की कोणत्याही देवी देवता स्वतःचा जय जयकार कधीच करत नाही आणि शेवटी हे वारे अंगातून निघून गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीला खूपच हलके वाटून तिचे मन अगदी उच्च स्थानाच्या उंचीपर्यंत आनंद प्राप्त करून तिचे मन प्रसन्न झाल्यासारखे तिला वाटू लागते. तसेच बघतो आता अंगात वारे येण्याच्या या दुसऱ्या प्रकारात आपण सांगू इच्छितोय, लक्ष देऊन ऐका. एखाद्या व्यक्तीच्या अंगात जेव्हा देवी देवतांचे कोणी गण येतात त्यावेळी ते त्या देवी देवताच्या नावाने मोठमोठ्या आवाज करत तिचा जय जयकार करतात आणि हे वारे त्या व्यक्तीच्या अंगात बराच वेळ खेळत राहते. त्या देवतेच्या भक्तीत तल्लीन होऊन जाते, प्रश्नांची उत्तरे देते. त्याचबरोबर हे वारे खूपच बलशाली व शक्तिवान असते, कारण त्या देवी देवतांनी तिच्या गणांनाही तिच्या शक्ती प्रदान केलेल्या असतात. अनेक वेळा या गणांच्या वाऱ्यालाही आपण देवी देवतांचे वारे समजतो, पण हे वारे सुद्धा देवी देवतेच्या कृपेनेच त्या व्यक्तीच्या अंगात येत असते, हे ध्यानात असू द्या. बघतो आता पुढील तिसऱ्या प्रकारातील तर यात भूत पिशाच असुरी शक्तींचे हे वारे फारच विचित्र असते. अशी व्यक्ती मोठ्याने हसते, रडते, बोंबा मारीत ओरडते, किंचाळते, पूर्ण शरीराला विचित्र प्रकारे हालहाल करून घेते. त्या व्यक्तींच्या पूर्ण अंगाची पिळवणूक करून सोडत असते. अशा झाडाला खूपच त्रास होतो, जो की असहनीय असतो. अशी व्यक्ती बऱ्याच विचित्र शब्दांचा उच्चार करते. अशी व्यक्ती बऱ्याच वेळा कोणत्या धार्मिक कार्यात आणि देवी देवतांच्या मंदिरांसमोर, त्यांच्या साक्षात्काराच्या ठिकाणी आणि देवी देवतांसमोर येत नाही. शक्यतो येण्याचे टाळत राहते. अशा वाऱ्याचेही अनेक प्रकारच्या परीक्षा घेऊन ओळखले जाऊ शकते. तर यात सुरुवातीस हे वारे कोणत्या प्रकारच्या वाईट शक्तीचे आहे हे कसे ओळखायचे आणि त्यानंतर यावर कोणते उपाय केले जाऊ शकतात. तर बघतो हे वारे ओळखण्यात जर समजा चूक झाली तर त्या व्यक्तीस व तिच्या घरातील इतर सदस्यांना अनेक प्रकारच्या समस्या आणि प्रश्नांच्या अडचणी उद्भवून त्यांना त्यांचा सामना करावा लागू शकतो. तर बघतो भक्तीची शक्ती आणि दैवी शक्ती ज्यावेळी एक होते त्यावेळी अंगात येते. ही दैवी शक्ती अदृश्य असते. ज्याप्रमाणे विद्युत तारेमध्ये करंट असतो व त्याला स्पर्श केल्याने त्वरित आपल्यास शॉक लागतो, आपले सर्व शरीर थरथरू लागते व आपणास त्याची जाणीव होते. अगदी त्याचप्रमाणे मनातील श्रद्धा भक्तीने आपण अदृश्य ईश्वराशी जोडले जातो. त्यावेळी ईश्वरीय शक्तीचा शरीरामध्ये संचार होतो. त्याचबरोबर एखादे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडण्यासाठी
किंवा एखाद्याचे कल्याण करण्यासाठी व्यक्तीच्या अंगामध्ये देवी देवतांचे वारे येते. कधीकधी तर एखाद्याच्या दैविक भक्तीमुळेही अंगात वारे येते. कधीकधी तर मनवाल्या ईश्वरीय शक्तीच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी सुद्धाही त्याच्या अंगात वारे येते. तर कधी भक्ताच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन त्याला काही दैवी शक्ती प्रदान करण्यासाठीही त्याच्या अंगात वारे येते. त्याच्या अंगात देवी देवतांचे वारे येते. तसेच बघतो अंगात वारे येते त्यावेळेला त्या देवी देवतांच्या शक्तींचा काही अंशच त्या अंगात येत असतो. कारण जर त्या देवतेच्या पूर्ण अंशाचा संचार त्या व्यक्तीच्या शरीरात झाला तर ते मानवी शरीराला कधीही सहन होऊ शकणार नाही. ज्याप्रमाणे लोहचुंबक लोखंडाला खेचतो त्याचप्रमाणे श्रद्धाळू असणाऱ्या भक्ताकडेच दैवी शक्ती खेचल्या जातात. जी व्यक्ती भक्तीमध्ये तल्लीन असते, परमेश्वराच्या सेवाभावामध्ये हरवून जाते, जिचे आचार व विचार आणि कर्म चांगलेच आहे व मनामध्ये पावित्र्य आहे, तर अशाच व्यक्तींचे शरीर दैविक शक्ती आपल्या संचारासाठी निवड करत असते. बघतो ज्या व्यक्तीच्या अंगात वारे येत असेल तर अशा व्यक्तीची कधीही निंदा करू नये. हा अपमान त्या व्यक्तीचा नसून त्या शक्तीचा केला जातो. मानवी शरीराच्या 7 चक्रांमध्ये ज्यावेळी आपल्या भक्तीचे व्हायब्रेशन तरंगे निर्माण होतात त्यावेळी पूर्ण शरीरभर दैवी शक्तीचा संचार होतो. आपल्या आराध्य देवतेशिवाय एखादा भक्त राहू शकत नाही. त्या इष्टदेवतेस आपले मानत तन मन धन अर्पण करतो तेव्हा देखील आपल्यामध्ये ईश्वरीय शक्तीचा संचार होत असतो. बघतो एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा जी त्रिकालबाधित सत्य आहे. आपल्या आजूबाजूला सर्वत्र परमेश्वराचे अस्तित्व हे हजर असतेच. नास्तिकाला याची जाणीव कधीच होऊ शकत नाही, आस्तिकालाच याची जाणीव होत असते. बघतो जसे योगी लोकांनी काही सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या आहे तसेच अंगात येणे ही सुद्धा एक प्रकारची सिद्धीच असते. परंतु या अंगात येणाऱ्या वाऱ्याच्या शक्तीची पाळणूक जर व्यवस्थित केली गेली नाही तर त्या देवी शक्तीचे वारे त्या व्यक्तीच्या अंगात येणे बंद होऊन जाते. बघतो आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तूच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.